पोरांची कशी तयारी चालू आहे. पोरं खूप मन लावून कामं करतात आहे. अरे तुला काय. शुभ सकाळ मित्रांनो, आपण चाललोय प्रतीकच्या घरी. तर बघूया पोरांची कशी तयारी चालू आहे. ही आमची मंडळी मन लावून काम करतात आहे. काय बनवत आहे? सँडविच. हा बटरवाला, बटर बिटर लावायचा. हा बटर बरोबर मस्का लावतो. आमचे अध्यक्ष खजिनदार. बघा एवढे सँडविच झाले. नाही करून हे सँडविच एकाला 2 जण तरी आहे. नमस्कार मित्रांनो, मी यश राऊत तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण चाललो आहोत दक्षिण भागातल्या एका सुंदर अशा ठिकाणी, म्हणजेच रामेश्वरम. अजून पण आहेत तिकडे काका वगैरे. ही सोडायला आलेली की फिरायला आलेली माहीत नाही. ही पण सोडायला आली आहे. थँक्यू. हे तू अंधेरीला चालले? काय नको. चल बाय. चल बाय. चल बाय. तू आमच्या सोबतच आहे. अबे साले. तर मित्रांनो, आमची सुरुवात कशी झाली आहे माहितीये का? हा बघा, हा जो पुढचा माणूस दिसतोय कालातल्या कालात हसतोय, बॅग विसरून चाललेला, ही आमची सुरुवात आहे इकडनं ट्रिपची. हे बघा, तू पकड आणि मी पकड, हेच चालणार आहे आता पूर्ण येईपर्यंत. झालं. चिपकवली बॅग, चिपकवली प्रणयला. अथर्व चिपकवली बॅग. बाईने चिपकवली व बॅग. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है. तर गाईस, आम्ही आता जोगेश्वरी स्टेशनला आहोत, हर्बल लाईनला. आणि ही डायरेक्ट पनवेलची ट्रेन आली आहे. हे कुठे पुढे जायचं आहे? हे जावं लागणार बाबा. चला. आया ये रेकॉर्ड हो गया. मित्रांनो, कंपनीसाठी एवढं लॉयल राहायचं की माणूस फिरायला आलाय तरी पण बघा काम करताय लॅपटॉप उघडून. डेडिकेशन बघताय काय? डेडिकेशन. काय कोणता ब्रिज आहे? गाडी पैसे दे मला परत. चला, खजिनदार बनवलाय ना मला. 1 रुपया मला दिला नाही तुम्ही लोकांनी. बाबू टाकला का ना. तर मित्रांनो, हे जे सँडविच दिसत आहे हे प्रतीक घाणेकर यांच्या मम्मी पप्पांकडनं आलंय बनवून. तर त्या दोघांना पण त्या दोघांना खूप खूप धन्यवाद. आता टिक्का काढून टाकला तू सनस्क्रीन लावण्यासाठी टिक्का काढून टाकला. कपाळ माझ्या मेन. अरे पण ते नाईट क्रीम द्यायची ना मग. केसच आहे तो. अरे सूर्य डोक्यावर असतो. अच्छा, हमको सिखा रिया है. आता इकडे का रगडतोय तू? तर काय जेवायला स्टार्ट केलंय. त्याच्या आधी इडली खाऊन झालो. एवढी भूक लागलेली की व्हिडिओ काढायचंच विसरलो. तर ती इडली पूजाने बनवलेली. खूप खूप धन्यवाद. प्राईस आणि चपात्या दर्शनच्या मम्मीने बनवून दिल्या, तर त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आधी काय घ्यायचं सांग. काय चादर देणार आहे गेमसाठी. अच्छा, उन्हासाठी चादर कोण देणार? बघितला तर आतापर्यंत नाही बोललो तरी आम्ही सकाळी 11 नंतर घर सोडलेलं आणि पनवेलला आम्ही 2 पर्यंत पोहोचलेलो. पण पनवेलला येईपर्यंत आम्ही लाईव्ह लोकेशन बघत होतो आमच्या ट्रेनचं, पण ट्रेन उशिराच होती. 3 वाजताची ट्रेन आमची 7 वाजता आली आणि 7 वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. बाकी सीट बीट भेटली, बसलो वगैरे, थोडं नाश्ता बोलतोय, जेवलो वगैरे आणि थोडे पोरं मस्ती बिस्ती करून काय लवकर सुद्धा उठलोय तर थकायला सुद्धा झालंय. तर आराम करूया, कारण उद्याचा दिवस सुद्धा आमचा ट्रेनमध्येच असणार आहे. इकडेच आहे प्रतीक, इकडे धू. अरे इकडे धू. कुठे गेली? हा धू काय नाही धू. नाही बाबा धू भावा, वास येणार. धू चांगले धू. आपल्याकडे पाणी नाही. नाही लागलाय.
हो इकडे पाय भरला. हे त्याला हे मार, पाणी मार बोटांवर, पाणी मारा बोटांवर. तर आम्ही पाणी मारतो. दे. अरे अरे फ्लशच नाही आहे. अबे साले तुला चप्पल काढावं लागणार. कॅमेरा घेऊन सांगा ना मला. बाबा चप्पल काढायला, येऊन बसेन तिकडे असं. चप्पल उलटी करावी लागेल काढून तुला. आणि ते काढा, ते काढून टाक बाजूला. हा चप्पल उलटी कर. त्यात पण येल्लो पाणी दिसते. बाबू आहे ना. अशी अशी हा असं. पाणीच नाही आहे. पाणी नाही भाऊ. नाही चल चल ते बाहेरच धुऊ. चल मला बसून जा ना. चल चल तिथे बाहेर. हा इकडे, हा इकडे आहे हाय. तर मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झालो, ब्रश वगैरे करून आणि नाश्ता करायला घेतलाय. 11 वाजून गेलेत. थोडा उठायला सुद्धा लेट झालेला. दुपारचा नाश्ता चाललाय, मस्त गाणी बिणी खातोय. दुपारचा बोलला तो. जेवण दुपारचं जेवण चालू आहे. गाणं बिणं बोलल्यानंतर महिषाकीने चटणी बोलतोय, चपात्या वगैरे पाठवलेल्या. तर महिषाकींना पण धन्यवाद. तर मित्रांनो आत्ताच जेवण वगैरे झालं आणि दुपारचे 3 वाजलेत. जेवण वगैरे सगळे झोपलेत. दाखवतो. पंकज भाऊ आराम करतायत, फोनवर आहे. मामा झोपलाय. इथे संकेत झोपलाय, प्रणय सुद्धा झोपलाय. अत्तर्व फोनवर आहे, प्रतीक झोपलाय वर. मी व्हिडिओ काढतोय बघा, फ्रेश आहे एकदम. आपला भाऊ दर्शन झोपलाय वर, बाबू झोपलाय. इथे अक्षय सुद्धा आत्ताच झोपलाय आणि दुर्गेश सुद्धा टाइमपास करतोय फोनवर. आपला मोहित भाऊ वर झोपलाय मस्त. मित्रांनो बघू शकता मागे 7 वाजतच झाले. 4 मिनिटं आहेत 7 वाजायला आणि आम्ही आता कोइंबतूर स्टेशनला आहोत. जस्ट उतरलोय. गाडी काल 3ची होती आणि आज दुपारी 3, 3:30, 4 पर्यंत इकडे पोहोचणार होती, पण काल रात्री गाडी 7ला आली आणि आज 7ला, म्हणजे 24 तास आम्ही गाडीत होतो. आणि आता आमची इकडनं कोइंबतूर टू मदुराई आता ट्रेन आहे, ती 7:30ची आहे. तर नशीब ही गाडी लवकर आली आहे, पोहोचवली आम्हाला. आणि दुसरी गाडी आहे मग आता 7:30ची आम्ही पकडू. तर ती मिस झाली असती, हिच्यामुळे ही जर लेट झाली असती तर आम्हाला त्याच्यात जनरलनी जावं लागलं असतं. बघा ही मागची ट्रेन आहे ना, ती लागले. समज गया. चला लवकर चला 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 त्या साईडला चला. ये हमारे यूट्यूब ब्लॉगर है। ये सर है जिन्होंने अपने को रामेश्वरम का सब कुछ बुकिंग, रहने का, खाने का, उधर घूमने का सब कुछ करा के दिया. इन्होंने बहुत मदद की है मेरी. बहुत खुश हो गया हम लोग. हमारा बात नहीं है कि तमिलनाडु का जो भी चाहिए, आप जब तक तमिलनाडु में रहेंगे जो भी आपको चाहिए हमेशा के लिए आप फोन करना. और आप हमको परसों मिल रहे हैं. हाँ हाँ जरूर जरूर कल परसों मिलेंगे. ये मेरे सब भाई, सब हमारी फैमिली. ओके सभी जय थैंक यू सो मच. थैंक यू. तर मित्रांनो 10 मिनिटं आधीच गाडीत आपण येऊन बसलो आणि हे बघा बरोबर डॉट 7:30ला गाडी सुटली आहे. आता ही आम्ही रात्री 12:30, म्हणजे टायमिंग गाडीचा 12:30 आहे, पण किती वाजता पोचवते माहीत नाही. इकडे जरा अंधार आहे म्हणून व्हिडिओ थोडा ब्लर होत असेल, पण आता हिला किती टाईम लागतो आहे मदुराईला पोचायला ते बघूया. लेट जाते की ऑन टाईम आहे. मग तिकडनं आपली 2:30ची ना 2:30ची ट्रेन आहे मदुराई टू रामेश्वरम. तर आता बघूया कसं काय ते. ही 1 तास जरी लेट झाली तरी चालेल, काही हरकत नाही आहे. हे बघा सुटली आहे ट्रेन.
आणि जेवण वगैरे सुद्धा मामाने संकेतने जाऊन पटपट आणलं. तर मारामारी करताय ट्रेनमध्ये चढायला, मारामारी बघा कसली चालू आहे. ट्रेनची ना लाईट चालू आहे ना काय. तर मित्रांनो आता आपण रात्रीचं जेवण चालू करतोय. हे बघताय हे आमच्या मामामुळे पटपट 10 मिनिटात ट्रेन सुटणार होती. घेऊन आला हॉटेलमधनं. दोघा जणांनी एक घ्या. इकडे भाजी आहे. एकात 2 गहू म्हणजे आता इकडे धन्यवाद कोणाला बोलायचं? मामालाच बोलायचं आहे ना. धन्यवाद कोणाला? मामाला बोलायचं आहे ना. अबे साले. तर मित्रांनो आपण आहोत आता मदुराई स्टेशनला. गाडी बरोबर 12:20ला स्टेशनला पोचवलं आहे आम्हाला. म्हणजे 10-15 मिनटं लवकरच पोचलो आम्ही. तर आता दुसरी ट्रेन आहे आमची रामेश्वरमसाठी जायला. ती 2:30ची आहे आणि ती प्लॅटफॉर्म नंबर 1वर आहे, म्हणजे त्या साईडला. तर आता आपण प्लॅटफॉर्म चेंज करूया. चल. हे बघा ही आपली रामेश्वरमला जायची ट्रेन आहे. तिकडे लागला मागे लागला खूप. चलो चलो. हा घेतो चल. तर मित्रांनो आता आपण पामन ब्रिजला आहोत. रात्रीचं एवढं क्लिअर दिसत नाही आहे. तर सकाळ असते तर काय व्ह्यू आला असता हा. पण ठीक आहे, बघू आपण येताना ट्राय करू व्हिडिओ काढायचा. हा बघा समोरच हायवे सुद्धा आहे आणि पाणी भितर दिसत असेल, चमकत असेल ते. हा जो ब्रिज आहे तो नवीन बनलेला आहे आणि तो समोर दिसतोय तो दुसरावाला जुना ब्रिज आहे. तर फायनली मित्रांनो रामेश्वरमला आम्ही आलो आहोत. 24 तासाच्या वर प्रवास करून आणि 1.5 दिवस पकडा तुम्ही. आणि 3 ट्रेन, तिसरी ट्रेन आहे ही, ती आत्ता थांबते. हे बघा उतरलो आहे आम्ही रामेश्वरम स्टेशनला. हे काय आफ्टर लॉंग टाइम. आणि इकडे आम्ही 5 जण होतो S4 मध्ये आणि S5 मध्ये बाकीची पोरं आहेत. आता उतरतील इकडे. जय श्रीराम, हर हर महादेव. बरं वाटतंय जरा आपल्या डेस्टिनेशनला पोचून. पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास झाला आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचाच बोलू शकतो की एवढा लांबचा प्रवास झाला आहे. अरे सॉरी विसरलो. भाऊ हे जेवण डबल प्रवास करून झाला आहे. जम्मू विम्मूला सुद्धा जाऊन आला आहे. म्हणजे बाकी आमचा तरी पहिलाच आहे. तर 2:30च्या आधीच ट्रेन आलेली. ती 3:30 नंतर थोडी झोप काढली आणि विचार केलेला पामन ब्रिजला थोडा व्हिडिओ वगैरे बनवू. तर कसला व्हिडिओ आणि कसला काय पूर्ण काळोखात आला आहे व्हिडिओमध्ये. पण डोळ्यांनी जेवढं दिसत होतं तेवढं कॅमेऱ्याने नाही दिसलं आहे. आणि रिटर्न येताना आमचं ट्रेनचं नाही आहे, बाय रोड आहे. त्यामुळे मी विचार करत होतो जर ट्रेननी जर येतच असेल चांगला व्हिडिओ तर काढीन, पण पॉसिबल नाही झालं आहे. येताना बघू आपण बाय रोडने येऊ तेव्हा काढू, बनवू. आता भरपूर मोठा प्रवास झालेला आहे आमचा. आता आम्ही थकलो आहे. तर आम्ही आता 6 तासाची रेस्ट करून परत मंदिरात जाणार आहे. आपण नेक्स्ट भेटू आपण मंदिरामध्ये. आता जसा भाऊ बोलला की आम्ही आज ठरवलं आहे की एक राऊंड मंदिरात सुद्धा मारूया. पहिल्या तर आधी इकडनं आपण रूमला जाऊया. रूमवरनं फ्रेश वगैरे होऊन थोडं आराम करूया, झोप घेऊया. आता बघू जेव्हा उठतील तेव्हा पोरं. ठीक आहे चला इकडनं तरी निघूया. आधी फ्रेश वगैरे होऊया रूमवर जाऊन आणि आराम करून या वगैरे. तर मला तरी वाटतं हा व्लॉग मी इकडेच एंड केला पाहिजे. तर आत्तापर्यंत तुम्ही आमच्यासोबत जोडलेला आहोत आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आमच्यासोबत जोडून राहा आणि पुन्हा भेटू
पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.